नमस्कार मित्रांनो, मी युवराज कुलकर्णी, सहाय्यक अधिव्याख्याता, जनता विद्यालय, तांत्रिक विभाग, येवला. आज मी आपणाला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयातील एका घटकाच्या एका उपघटकाची माहिती देणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चुंबकत्व या प्रकरणातील 8वा भाग बघूया. उपघटकाचं नाव आहे ट्रान्सफॉर्मर. यात आपण ट्रान्सफॉर्मरचे प्रकार बघणार आहोत. ट्रान्सफॉर्मरचे कोअरवरून 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, दुसरा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर, तिसरा बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. आणि दुसरा प्रकार व्होल्टेजनुसार सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात. एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. नंतर तिसरा प्रकार प्रवाह प्रणालीनुसार म्हणजेच फेजनुसार सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात. पहिला प्रकार सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा 3 फेज ट्रान्सफॉर्मर. जे ट्रान्सफॉर्मर सिंगल फेजवर वापरले जातात त्यांना सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात, आणि जे ट्रान्सफॉर्मर 3 फेज सप्लायसाठी वापरले जातात त्यांना 3 फेज ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरच्या कार्यप्रणालीनुसार सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात. एकूण 4 प्रकार असतात. पहिला प्रकार डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, दुसरा पॉवर ट्रान्सफॉर्मर, तिसरा ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि चौथा इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. या इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे आणखी 2 उपप्रकार पडतात, करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर थंड करण्याच्या पद्धतीवरून सुद्धा ट्रान्सफॉर्मरचे 5 वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर, जे आपोआप हवेने थंड होतात. 2 ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर, ज्यामध्ये ऑइल भरलेले असते व त्यामुळे ते थंड होतात. तिसरं ऑइल इमर्स्ड एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर. चौथा प्रकार ऑइल इमर्स आणि वॉटर कूल्ड ट्रान्सफॉर्मर. आणि 5वा प्रकार ऑइल इमर्स आणि ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. आता आपण कोअरवरून पडणारे ट्रान्सफॉर्मरचे प्रकाराची माहिती घेऊया. त्यातला पहिला प्रकार आहे कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर. यात कोअर आयताकृती असते. एल आकाराच्या स्टॅम्पिंग वापरतात. कोअरची सरासरी लांबी जास्त असते. कोअरला 2 लिंब असतात व एकच विद्युत चुंबकीय मंडल असते. कोअरच्या प्रत्येक लिंबवर अर्धी प्रायमरी वाइंडिंग व अर्धी सेकंडरी वाइंडिंग गुंडाळून त्याची सिरीज जोडणी केलेली असते. त्यामुळे लिकेज फ्लक्स कमी होतो व ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता वाढते. लो व्होल्टेज वाइंडिंगचा भाग कोअरच्या जवळ असतो व त्यावर हाय व्होल्टेज वाइंडिंगचा भाग असतो. वाइंडिंग कोअरचा बहुतांश भाग व्याप्त करतात, त्यामुळे हवेने वाइंडिंग थंड राहते. हा ट्रान्सफॉर्मर जास्त व्होल्टेज व कमी आउटपुटसाठी वापरतात. या प्रकारातील दुसरा उपप्रकार शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरचा कोअर बनविण्यासाठी ई व आय आकाराच्या स्टॅम्पिंग वापरतात. कोअरची सरासरी लांबी कमी असते. कोअरला 3 लिंब असतात व 2 विद्युत चुंबकीय सर्किट असतात. कोअरच्या मधल्या लिंबवर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग बसविलेल्या असतात. एकाच कॉइलमध्ये प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग केलेले असते. वाइंडिंगचा बहुतांश भाग कोअरने झाकलेला असतो, त्यामुळे वाइंडिंग सुरक्षित असते व कोअर लवकर थंड होते. हा ट्रान्सफॉर्मर कमी व्होल्टेज व जास्त आउटपुटसाठी वापरतात. समोरील आकृतीत शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर यांच्या कोअर ज्या लॅमिनेटेड पट्ट्यांपासून बनवलेल्या असतात त्या पट्ट्यांचे वेगवेगळे आकार दाखवलेले आहेत. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये पहिल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे इंग्रजी ई आणि आय आकाराच्या
लॅमिनेटेड पट्ट्यांपासून कोअर तयार करतात किंवा दुसऱ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे इंग्रजी ई अक्षर आणि उलट ई अशा पद्धतीने लॅमिनेटेड पट्ट्यांपासून कोअर बनवितात. परंतु कोअर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये त्याच्या कोअर एल आकाराच्या तिसऱ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एल आकाराच्या पट्ट्यांपासून बनवलेल्या असतात किंवा यू आणि आय आकाराच्या शेवटच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे लॅमिनेटेड पट्ट्यांपासून कोअर तयार करतात. तीन बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर. दंडगोलाकार कोअर हा आयताकृती स्टॅम्पिंग पासून तयार केलेला असतो. सर्व चकत्यांची एक एक बाजू एकत्र करून त्याच्या सामायिक बाजूवर वाइंडिंग गुंडाळलेली असते. त्यामुळे एक बाजू वाइंडिंगचे बाहेरून आलेले असते. रचना किचकट असते. दुरुस्तीसाठी कठीण असते. वाइंडिंग बनविण्यास अवघड असते. म्हणून या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर विशेष उपयोगात आहेत. आकृतीमध्ये कोअर आणि त्यावरील LV वाइंडिंग HV वाइंडिंग दाखविलेली आहे. दोन व्होल्टेज नुसार पडणारे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. पहिला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने व्होल्टेज वाढविता येते. प्रायमरी बाजूला दिलेल्या कमी व्होल्टेजचे सेकंडरी बाजूवर जास्त व्होल्टेज मध्ये रूपांतर होते. त्यास स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. प्रायमरी वाइंडिंग पेक्षा सेकंडरी वाइंडिंगला जास्त वेढे दिलेले असतात. दोन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ज्या ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने व्होल्टेज कमी करता येते. प्रायमरी बाजूला दिलेल्या जास्त व्होल्टेजचे सेकंडरी बाजूवर कमी व्होल्टेज मध्ये रूपांतर होते. त्यास स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. प्रायमरी वाइंडिंग पेक्षा सेकंडरी वाइंडिंगला कमी वेढे दिलेले असतात. आता आपल्या समोर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या आकृत्या दाखविलेल्या आहेत. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी कॉइल कमी वेढ्यांची दाखविलेली आहे. त्या मानाने सेकंडरी कॉइल मध्ये जास्त वेढे दाखविलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रायमरी बाजूचे व्होल्टेज सुद्धा 110 ते 120 व्होल्ट दाखविलेले आहे आणि सेकंडरी बाजूचे व्होल्टेज 220 ते 240 व्होल्ट दाखवलेले आहे. या उलट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी कॉइल ही जास्त वेढ्यांची दाखविलेली आहे. सेकंडरी कॉइल ही कमी वेढ्यांची दाखविलेली आहे. प्रायमरी बाजूचे व्होल्टेज सुद्धा जास्त दाखविलेले आहे, 220 ते 240 व्होल्ट. त्यामानाने सेकंडरी कॉइलचे व्होल्टेज 110 ते 120 व्होल्ट दाखविलेले आहे. आता समोरील आकृतीत स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचे सिम्बॉल्स दाखवलेले आहेत. सिम्बॉल काढताना देखील स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रायमरी बाजूकडील वेढे जास्त दाखवावेत. त्या मानाने सेकंडरी बाजूकडील वेढे कमी दाखवावेत आणि स्टेप अप ट्रान्सफॉर्मरच्या सिम्बॉल मध्ये प्रायमरी बाजूकडील वेढे कमी दाखवावे आणि सेकंडरी बाजूकडील वेढे जास्त दाखवावे. समोरील आकृतीत दाखवल्याप्रमाणेच आकृत्या काढाव्यात. आता आपण बघूया ट्रान्सफॉर्मरचे स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन म्हणजे थोडक्यात ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता. ही कार्यक्षमता ट्रान्सफॉर्मरच्या नेम प्लेटवर दिलेली असते. तर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असतं. पहिलं व्होल्टेज 230/12 व्होल्ट म्हणजे प्रायमरी बाजूचं व्होल्टेज 230 आणि सेकंडरी बाजूचं व्होल्टेज 12 व्होल्ट किंवा 230/9 व्होल्ट अशा पद्धतीने व्होल्टेजचं स्पेसिफिकेशन दिलेलं असतं. त्यानंतर दुसरं फ्रिक्वेन्सी. साधारणपणे सगळ्या ट्रान्सफॉर्मरची फ्रिक्वेन्सी 50 Hz दिलेली असते. तिसरं स्पेसिफिकेशन विद्युत शक्ती
ट्रान्सफॉर्मरची विद्युत शक्ती ही केव्हीए मध्ये दिलेली आहे. उदाहरणार्थ 100 केव्हीए याप्रमाणे. नंतर ट्रान्सफॉर्मरचं एम्पियर. ट्रान्सफॉर्मर किती प्रवाह सहन करू शकतो, तर उदाहरणार्थ 10 एम्पियर. याप्रमाणे 4 स्पेसिफिकेशन ट्रान्सफॉर्मरच्या नेमप्लेटवर दिलेले असतात. त्यानंतर आपण बघूया ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस. ट्रान्सफॉर्मरमध्ये खालीलप्रमाणे लॉसेस होतात. पहिलं कॉपर लॉसेस. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर वापरलेला असल्यामुळे कॉपर लॉसेस होतात. त्यानंतर आयर्न लॉसेस. आयर्न लॉसेसचे 2 प्रकार आहेत, एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. आणि तिसरा प्रकार मॅग्नेटिक लिकेज लॉस. लॉसेसचा पहिला प्रकार कॉपर लॉसेस. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचा लोड, त्यामधून वाहणाऱ्या प्रवाहामुळे वाइंडिंगमध्ये उष्णता उत्पन्न झाल्याने कॉपर लॉस निर्माण होतात. दोन्ही वाइंडिंग ह्या कॉपर पासून बनवलेल्या असल्याने त्यामुळे होणाऱ्या लॉसेसला कॉपर लॉसेस असे म्हणतात. दुसरा प्रकार आयर्न लॉसेस. कोअरच्या गुणधर्मामुळे निर्माण होणाऱ्या लॉसेसला आयर्न लॉस म्हणतात, कारण ट्रान्सफॉर्मरचा कोअर हा लोखंडापासून म्हणजेच आयर्न पासून बनवलेला असतो. यात खालील लॉसेसचा समावेश होतो. पहिला उपप्रकार एडी करंट लॉस. कोअरच्या भागात चुंबकीय क्षेत्राच्या होणाऱ्या अदलाबदलीमुळे जो एडी प्रवाह उत्पन्न होतो. एडी प्रवाह म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्येच फिरत असलेला, जो आपण बाहेर काढू शकत नाही अशा प्रकारचा प्रवाह, त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेस आयर्न लॉस म्हणतात. हा लॉस कमी करण्यासाठी कोअरसाठी पातळ लॅमिनेशनचे चकते वापरतात. हा आपण पूर्णपणे काढू शकत नाही, थोडेफार प्रमाणात राहतोच, परंतु याचा परिणाम कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा कोअर हा अखंड न बनवता पातळ अशा चकत्यांपासून तयार केलेला असतो. दुसरा प्रकार हिस्टेरिसिस लॉस. एसी प्रवाहामुळे वारंवार बदलणारे चुंबकीय क्षेत्र रेषांना अडथळा निर्माण होऊन जी शक्ती वाया जाते, तिचे रूपांतर उष्णतेत होते. यालाच हिस्टेरिसिस लॉस असे म्हणतात. हा लॉस कमी करण्यासाठी सिलिकॉन स्टील लॅमिनेशन वापरतात. लॅमिनेशन या सिलिकॉन स्टील पासून बनवितात, त्यामुळे हा लॉस थोड्याफार प्रमाणात कमी होतो. आता ट्रान्सफॉर्मरचा शेवटचा प्रकार लॉसेसचा मॅग्नेटिक लिकेज लॉस. प्रायमरी कॉइल पासून उत्पन्न होणाऱ्या सर्वच्या सर्व चुंबकीय रेषांनी सेकंडरी वाइंडिंग छेदली जात नाही व त्यामुळे लॉस निर्माण होतात. त्याला मॅग्नेटिक लॉसेस असे म्हणतात. म्हणजेच निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा पूर्णपणे न वापरता त्यामुळे जे लॉसेस होतात त्या लॉसेसला मॅग्नेटिक लिकेज लॉस असे म्हणतात. आता शेवटी आपण बघूया ट्रान्सफॉर्मरचे उपयोग. ट्रान्सफॉर्मर कुठे वापरला जातो? 1. सेल चार्जर मध्ये. 2. इमर्जन्सी टॉर्च किंवा इमर्जन्सी लाईट मध्ये. 3. लहान मोठ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये, म्हणजेच उदाहरणार्थ टीव्ही सेट, व्होल्टेज स्टॅबिलायझर, इन्व्हर्टर इत्यादी. आणि चौथा उपयोग, मोठे ट्रान्सफॉर्मर विद्युत शक्तीचे वितरण आणि वहन करण्यासाठी सबस्टेशन मध्ये वापरतात.